व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सगळे आमच्या भागातील विनायकजींवर प्रेम करणारे मतदार, त्यांचे मित्र, नातेवाईक, अतिशय सुंदर उपक्रम कसा राबवावा हे विनायक शेटकडूनच सगळे शिकलेले आहेत. आणि सनीचं कौतुक यासाठी की तो हा उपक्रम तितक्याच ताकदीनं पुढे नेतोय. कारण विनायक शेटचा कार्यक्रम कुठलाही असू दे, मग ते असं आरोग्य शिबिर असेल नाहीतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रत्येक कार्यक्रम हा मन लावून करायचा आणि भव्य दिव्य करायचा, हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य होतं. पुण्यामध्ये बोललं जायचं की कार्यक्रम कसा असावा तर विनायक शेटनी घेतल्यासारखा असावा. आणि आज विनायक शेट आपल्यात नाही आहेत, परंतु सनीनं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो भव्य दिव्य आरोग्य शिबिर करतो, कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर, तर या आरोग्य शिबिराचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. ते यासाठी इतकी वर्ष सातत्यानं हा कार्यक्रम घ्यायचा आणि जसं विनायक शेटच्या मनात कार्यक्रम असायचा त्या ताकदीनं घ्यायचा, ही मोठी गोष्ट आहे. माझ्याबरोबर आज इथं सत्यजित तांबे सुद्धा आलेले आहेत. मी आले त्यांना म्हणालो की जसं आम्ही चित्रपटसृष्टीत काम करतो म्हणून आमच्यावर प्रेम करणारी आमचे फॅन क्लब आणि अशी माणसं असतात, तर राजकारणामध्ये सत्यजित तांबे अनेक वेळा मी सोशल मीडियात पाहतो, ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर व्यक्त होतात, त्यातला अभ्यास, त्यातला तर्कशुद्धपणा हा खूप महत्त्वाचा असतो. अशा माणसांबरोबर व्यासपीठ मला शेअर करायला मिळालं. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला अगदी मनापासून शुभेच्छा देतो. कारण समाजामधले दीनदुबळे, समाजामधला गरीब वर्ग, समाजामधला मध्यमवर्गीय वर्ग ज्यांना मोठमोठ्या डॉक्टरांकडे जाणं शक्य होत नाही. आता उदाहरणार्थ आज इथं या शिबिरामध्ये डॉक्टर रणजित जगताप आलेले आहेत. म्हणजे उपस्थित जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना माहितीच असेल, पण जे रुग्ण आपल्या काही तपासण्यांसाठी आलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर रणजित जगतापांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी कित्येक दिवस रांगेत थांबावं लागतं. आज एवढा मोठा डॉक्टर या कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये उपस्थित राहून रुग्णांना तपासतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर सत्यजित तांबे स्वतः डॉक्टर आहेत. तर आज अशा मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. तर माझ्या या महाआरोग्य शिबिराला खूप खूप शुभेच्छा. सनी हा माझा लहान भाऊ आहे. प्रत्येक वेळी मी आणि मुरली अण्णा आम्ही सगळी नात्यागोत्यातली माणसं आहेत. न चुकता सनीच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण हे की प्रत्येकाची एक लिगसी असते, लिगसी ती चालवण्याची एक पद्धत असते. आणि आज आमच्या विनायक शेटची लिगसी, त्याच्या आईची लिगसी सामाजिक कार्याची, कारण त्याच्या आई पहिल्या नगरसेविका झाल्या, मला अजून आठवतंय, स्वातीताई. तर ही जी लिगसी आहे ती चालवण्याची पद्धत अशीच राहो. आणि सनी नगरसेवक म्हणून तू खूप उत्तम काम केलंय. आता माझी एकच इच्छा आहे की मुरल्यांना जसं एक पाऊल पुढे गेला आणि खूप मोठ्या पदावरती पोचला आज देशामध्ये, तसं सनीनं सुद्धा एक पाऊल पुढे टाकून आता नगरसेवकाच्या पुढे जाऊन काम करावं, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे काय होईल, आज जे हे मोफत महाआरोग्य शिबिर तो राबवतोय त्याचं व्यापक स्वरूप होईल. समाजामधल्या जास्तीत जास्त माणसांना त्याचा उपभोग घेता येईल. त्यामुळे सनी तुला माझ्याकडून शुभेच्छा. अगदी मन लावून काम कर आणि आपले विनायक शेट ज्या पद्धतीनं समाजामध्ये राबायचे त्यांच्यासाठी असंच त्यांच्या आठवणीत काम करत राहा, एवढ्या मी शुभेच्छा देतो. इथला आलेला प्रत्येक रुग्ण
प्रत्येक नागरिक हा काहीतरी घेऊन जाईल आणि त्याची अडीअडचण आज संध्याकाळपर्यंत दूर होईल. कारण लोकांना दिसताना फक्त हे शिबिर एक दिवसाचं असं नाही आहे, 2-3 दिवस हे चालतं. आणि या शिबिराच्या आधी 10 दिवस 8 दिवस प्रत्येक रुग्णाची एक फाईल तयार केलेली आहे. आज त्या रुग्णाला फक्त ती फाईल इथं दाखवायची आहे आणि त्याचा उपचार करून घ्यायचा आहे. त्यामुळं मागचे 10-15 दिवस जे राबत होते सगळे सनीचे कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक, या सगळ्यांच्या कामाचं हे यश आहे. आणि प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद घरी जाताना हीच आपल्या कामाची पोचपावती असेल. सनी, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण दादा.